भीषण आग. कंपनीतील आग विझवण्यासाठी 35 अग्निशमन बंब, 8 तासापासून आग सुरू. 50 कंपनीतील वीज पुरवठा खंडित, कोट्यावधींचे नुकसान. धुळे, नंदुरबार, नवापूर, साक्री, पिंपळनेर, सोनगड येथील अग्निशमन दल घटनास्थळी. नवापूर MIDC मधील एका टेक्सटाईल कंपनीला दुपारी 12 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केल्याने आगीत यंत्रसामुग्री व कपडा जळून खाक झाल्याने कंपनीचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. नवापूर टेक्सटाईल हब मधील E21 येथील श्री नियो फॅशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ड्रेस मटेरियल, साडी असे 15 ते 20 प्रकारचा कापड उद्योग निर्मितीचा व्यवसाय सुरू होता. दुपारी अचानक आग लागल्याने संपूर्ण कंपनीतील 62 वॉटर जेट मशीन, 25 TO4 फिनिशिंग युनिट व बॉयलर यांसह कोट्यावधींचा माल जळून खाक झाला. तसेच शेजारील रिच प्रायव्हेट लिमिटेड या भरतभाई कोशिया यांच्या कंपनीतील यंत्रसामुग्री व मालाचेही मोठे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी दुपारी 12 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत तब्बल 8 तासापासून धुळे, नंदुरबार, नवापूर, साक्री, पिंपळनेर, सोनगड येथील अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. आगीची तीव्रता कमी झाली असली तरी आग सुरू आहे. दुपारपासून घटनास्थळी तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांचे पथक, पालिकेचे पाणीपुरवठा सभापती शरद राजपूत व अग्निशमन दल आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. उन्हाची तीव्रता व हवेचा जोर पाहता आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले. आगीचे व धुराचे लोट 5-6 किलोमीटर लांबून दिसत होते. या दरम्यान कंपनीत 4 ते 5 विस्फोट झाले. ते कशाचे होते ते कळू शकले नाही, परंतु तात्काळ कंपनीचे संचालक यांनी ज्वलनशील सिलेंडर बाहेर काढून घेतले व सर्व कामगार मजुरांना बाहेर काढल्याने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु वित्तहानी ही कोट्यावधीच्या घरात गेल्याने टेक्सटाईल उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. MIDCच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. नवापूर MIDC मध्ये सर्व प्रकारच्या तब्बल 200 कंपन्या असून त्यामध्ये 130 टेक्सटाईल कंपन्या असूनही येथे सक्षम अग्निशमन व्यवस्था नसल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण झाला आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. एवढा मोठा औद्योगिक पट्टा असताना आपत्कालीन यंत्रणा का सज्ज नाही, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. नवापूर टेक्सटाईल हबमध्ये गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल कंपन्या उद्योग करण्यासाठी नवापूर MIDC मध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांच्या कंपनीच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी व राज्य शासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. या घटनेने आपत्कालीन व्यवस्था मजबूत करणे गरजेचे झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.